नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पोलिसांची एक वेगळी मोहीम सध्या सुरू आहे आणि DSK प्रकल्पामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली होती ते हे सगळे गुंतवणूकदार आहेत. त्यांची संख्याही मी माहिती करून घेतली आणि ह्या गुंतवणूकदारांना इथे का बोलवलं आहे, मुख्यत्वे त्यांनी DSKच्या प्रकल्पामध्ये जी गुंतवणूक केली होती त्याच्यात काही त्रुटी होती, म्हणजे माहितीमध्ये त्रुटी होती. तर पोलीस आयुक्तालय पुणे शहर ह्यांनी जून महिन्यामध्ये एक असाच ड्राईव्ह घेतला होता की तुमची नेमकी गुंतवणूक किती आहे, कशी गुंतवली आहे, केव्हा गुंतवली आहे, कशा स्वरूपाचे वगैरे. त्यात काही त्रुटी होती. साधारणपणे मी आता आकडेवारी तुम्हाला सांगतो आणि तुमच्या लक्षात येईल. 8,000 गुंतवणूकदारांची, सुमारे हा शब्द नेहमी लक्षात ठेवा आता, 8,000 गुंतवणूकदार आणि हे उर्वरित 1,000 असे DSKL हा एक गुंतवणुकीचा त्यांचा ऑप्शन आणि त्याच्याशिवाय त्यांच्या कुटुंबांनी 430पेक्षा अधिकच्या घेतलेल्या संपत्ती, त्यापैकी जे प्राधिकरणाकडे गेलेलं आहे त्याचे पैसे ह्या गुंतवणूकदारांना ते प्राधिकरण ठरवेल त्या पद्धतीने मिळतील. पण हे जे आत्ता आलेले गुंतवणूकदार आहेत त्यांना मात्र एक चांगली शुभवार्ता अशी आहे की हे जे 8-9 हजार गुंतवणूकदार आहेत त्यांची माहिती जेव्हा इथे अपडेट होईल, जसं ते कॉम्प्युटरवरती चालू आहे बघा काम, इथे चेक्स आणि ते सगळं बघणं, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की इथले जे SDM आहेत ते प्राधिकृत अधिकारी आहेत, ते न्यायालयामध्ये जाणार आहेत आणि ह्या गुंतवणूकदारांनी जे पैसे गुंतवलेले आहेत त्याच्यासाठीची जी प्रॉपर्टी आहे त्याच्या ऑक्शनची परवानगी मागणार आहेत. म्हणजे हा सगळ्यात मोठा दिलासा त्यांना, या गुंतवणूकदारा सगळ्यांची साधारण वय बघितलं तर आपल्या लक्षात सगळे सिनियर सिटीजन आहेत. तुम्ही तर काही सगळं घेऊनच आलात होतं. किती वर्ष झाली कशाचा? इथे येत आहे चक्रा मारता DSKच्या? नाही, एकदा पोलीस कंप्लेंट केली होती आणि आता आज फोन आला होता म्हणून या इकडे. आणि किती पैसे गुंतवले तुम्ही? 6 लाख रुपये आहेत माझे. 6 लाख. आणि तुमच्या ओळखी पाळखीच्या किती लोकांनी किती गुंतवले? खूप लोकांनी गुंतवलेले आहेत. हे सगळं दिसतं. काय लागलं हाताला तुम्हाला? फ्रॅक्चर. हात फ्रॅक्चर झाला आहे. आणि किती पैसे गुंतवले? माझे जवळपास 9 लाख रुपये. सर तुम्ही? माझे 50,000. किती? 50,000. सर 12 लाख. सर 5 लाख. मॅडम 4 लाख. सर 4 लाख. ओके. तर तुम्हा सगळ्यांसाठी तर 5 जणांच्या ओके. नावावर. तर ह्या सगळ्यांसाठी एवढीच चांगली बातमी आत्ता आणि महत्त्वाची ती म्हणजे त्याचं ऑक्शन होणार आहे त्या प्रॉपर्टीचं. आणि साधारणपणे आत्ता जी काही मी पोलिसाकडनं माहिती घेतली त्याप्रमाणे 33,000 वगैरे गुंतवणूकदार नाहीत, केवळ 8 ते 9 हजार आहेत. कारण जे पोलीस रेकॉर्डला आलेत आणि तेवढ्यांनाच पैसे परत मिळणार आहेत जेवढे 8 ते 9 हजार आलेत. आता पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पण काही अडचणी त्यांना दिसत आहेत. म्हणजे एकाच गुंतवणूकदारांना काही जणांना तर पैसे पण मिळालेत, पण त्यांनी दुहेरी नोंदणी केलेली आहे. मनुष्य स्वभाव आहे तो. काही जणांनी त्रुटी आहे त्यांच्या माहितीमध्ये आणि त्यामुळे ते त्रुटी दूर करण्याचं काम इथे आता सध्या सुरू आहे. ही त्रुटी दूर झाल्यानंतर मी आता आकडा सांगतो, साधारणपणे 850 कोटी रुपये, 6.5 ते 850 कोटी रुपये एवढे या गुंतवणूकदारांचे आहेत जे पैसे परत द्यायचे आहेत. आणि तेवढ्यासाठीचं ऑक्शन SDM करतील आणि मग त्याच्यानंतर ती प्रक्रिया होईल. म्हणून हा एक स्पेशल ड्राईव्ह पोलिसांनी इथे घेतला आणि मग ह्या सगळ्या मंडळींनी तिथं बोलवलं आहे. प्रत्येकजण तुम्ही बघताय तसे कागदपत्र वगैरे घेऊन आलेले आहेत आणि आता ते सादर करतील. तुम्हाला वाटतं शेवटची संधी वगैरे असं काहीतरी म्हणायचं? आम्हाला ना, म्हणजे जरी आम्हाला इतकं DSKचं लोक म्हणत असतील तरी आमचं स्वतःचं मत खूप चांगलं आहे DSKबद्दल. अगदी खरोखर असं वाटतं की जेवढं त्या माणसाला शक्य आहे तेवढं आपल्यासाठी ते करणारच. आणि आता काय, कोणावर कसे दिवस येतात आपल्याला माहीत नाही, पण ज्या वेळेला आपला विश्वास असतो ना तर तो माणूस आपल्याला फसवत नाही आणि आम्हाला वाटतं नक्की मिळणार आमचे पैसे. अहो, माझ्या बायकोच्या मताविरुद्ध मी जाऊ शकेन का? किती गहन प्रश्न तुम्ही. हे तर जीवनाचं सारच सांगितलं त्याने. मला पण डिस्केनचा फार चांगला अनुभव आहे. मला पण डिस्केनचा चांगला अनुभव आहे. आम्ही पहिल्यांदा फक्त रजिस्ट्रेशन करण्याकरता आलो. हरकत नाही, पण तेवढंच मला सांगायचं होतं की हा पोलिसांचा ड्राईव्ह पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट हो बोला ना. मी आलोयच तुमच्यासाठी. तुम्हाला पैसे कसे इकडे बोलवलं आम्हाला, इथं सोय नाही सगळी, काय नाही. पाणी कॉफी चहा नाही? पाणी कॉफीत जाऊ द्या, पण काउंटर तरी खोलायचे व्यवस्थित तिथं. असं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जूनमध्ये बोलवलं होतं, तुम्ही आला नाहीत, आत्ता आला. जे आम्ही दिलेत काय का तरी पण बोलत आम्ही आलो आहोत. किती पैसे गुंतवले तुम्ही? 11 लाख. सर तुम्ही? सर माझी सगळी पूर्ण फॅमिलीचे मिळून जवळजवळ 1.5 लाख. 1.5 लाख. सर वशिला लावून चहा कॉफी 5 लाख. सगळेजण पैसे देऊ. बरोबर मी सांगतो त्यांना. तर हे हो ही अपडेट मला सांगणं गरजेचं होतं, कारण DSKच्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेले खूप सारे लोक आहेत. पुन्हा एकदा मी त्याचा सार सांगतो. ह्या सगळ्यांची माहिती अपडेट झाल्यानंतर
SDM कोर्टामध्ये जाणार आहेत आणि 430 पैकी ज्या प्रॉपर्टीज प्राधिकरणाकडे आहेत त्या प्राधिकरणाकडच्या प्रॉपर्टीज वगळता उर्वरित संपत्तीचं ऑप्शन करून जर तेवढे पैसे आले तर पूर्णच्या पूर्ण, नाही आले तर प्रोपोर्शनेटमध्ये त्यांना ते पैसे मिळणार आहेत. कॅमेरामॅन निकेतन माणेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.